घाबरू नका. तुम्ही कोण? मी मल्लासूर. म्हणजे देवांनी ज्यासनी युद्धात मारलं ते? होय, तोच मी. पर मरून बी तुम्ही हात कसा? मला तर यो भूत वाटतोय. चला पळा इथून. नाही, मी भूत नव्हे. श्री मार्तंड भैरवांनी जेव्हा माझा वध केला तेव्हा माझ्या मृत्यूपूर्वी त्यांनी आपले चरण माझ्या मस्तकावर ठेवले आणि त्यावेळेस माझे अष्ट सात्विक भाव जागृत झाले. त्यावेळेस मला नारद मुनींनी सांगितलेल्या मानस पूजेचे स्मरण झाले आणि मी श्री मार्तंड भैरवांची मानस पूजा केली. मी श्री खंडेरायांना शरण गेलो आणि माझ्या पापकर्मांची क्षमा याचना केली. ते सांब सदाशिव आहेत, त्यांनी मला क्षमा केली. पर तुम्ही हात कसा? मृत्यूपूर्वी मी श्री खंडेरायांना तुमच्या चरणी मला अखंड स्थान मिळावे म्हणून आर्त प्रार्थना केली. त्यांनी माझी इच्छा पूर्ण केली. शिवभक्ताला मृत्यूनंतर शिवलोक प्राप्त होतो. माझ्यासाठी हा शिवलोकच आहे. मी येथे सूक्ष्म देहानं निवास करतो. आम्ही जी कथा ऐकणार आहोत ती तुम्ही आधीच सांगितलीत की. अजून सांगण्यासारखे बरेच काही आहे. मी मल्ल आणि माझे हरण केले म्हणून मी माझे नाव त्यांना धारण करण्याची विनंती केली आणि त्यांनी सुद्धा मल्हारी हे नाव धारण केले. हा सर्व इच्छा पूर्ण करणारा कल्पवृक्षच आहे. पर तुम्ही माझ्या मोहर कशा पाया आलासा? तुमचे दर्शन घेण्यासाठी. आपण साक्षात श्री खंडेरायांच्या अर्धांगिनी आणि हे पद प्राप्त करणाऱ्या स्त्रीचे दर्शन घेणे हे पुण्याचे आहे. तुमचे दर्शन घेऊन मी आज कृतकृत्य झालो. भानू आता हातच बोलत बसणार आहेस का? आता अख्यान सुरू बी होईल. आणि मी बी ह्यासने आज कधी पाहिलं नाही. बिगी बिगी चला आता. आम्ही जातो आता. हो, पण एक सांगतो, जे कोणी हे मल्हारी चरित्र ऐकेल त्याच्या जीवनाचे सार्थक होईल. त्याला सर्व सुख प्राप्त होतील. तुम्हासनी एक विचारू का? भानू तू चौथाच बोलत बसलीस. विचारा देवी. तुम्हासनी पुण्यांना भेटायचं असेल तर भेटता येईल ना? हो, का नाही. माझे स्मरण करतास आपल्या सेवेसाठी मी हजर राहीन. पण तुम्हाला माझे काय सहाय्य हवे आहे? आज जे आख्यान आम्ही ऐकणार आहोत त्यात मला आणि म्हाळसा देवींना आम्ही कोण आहोत ते ओळखायचं आहे. आणि जिला ते ओळखता येईल तिच्या संग देव कैलासात परत जाणार आहे. ते साक्षात श्री महादेव आहेत. त्यांच्या लीला अगाध आहेत. त्याचा अर्थ कळणे एवढे सोपं नव्हे. मी काय सहाय्य करू? म्हणूनच म्हणते हाय म्या, तुम्हासनी एवढं समजत हवं आहे. मला काय आडलं समजलं नाही तर तुम्ही मला मदत कराल ना?